तर मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या ब्लॉग नव्या कोऱ्या ब्लॉग. तर मंडळी, परंपरेनुसार विवाह सोहळ्याची सुरुवात वधू आणि वर यांच्या मिरवणुकीने झाली. मिरवणूक सुरू होताच महिला मंडळाने पुढाकार घेतला आणि वाजंत्र्यांना साथ देत मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. मंडळी, रथ चालवण्याची अनोखी संधी ही नवरदेवाने पण सोडली नाही. मंडळी, या भावांनी तर कमालच केलं, कारण नाचण्याचा मनसोक्त आणि मनमुराद आनंद या भावांनीच लुटला. ताल लय ठिका एकदाच पकडलं भावांनी. मंडळी, त्यानंतर आम्ही इथे गेलो आणि आपल्या आपल्या आवडीचं पेय हे प्यायला घेतलं. पण मंडळी, एक गोष्ट सांगतो, तिकडं मित्रांनो त्यातल्या त्यात माझी निवड चुकली आणि मी जे पेय घेतलं होतं ते असं काहीतरी होतं. मिरवणूक झाली आणि आम्ही थेट मंडपात एंटर केलं. मंडपात एंटर केल्यानंतर सुंदर अशी डिझाईन, सुंदर असं वातावरण, थंड थंड हवा आणि रॉयल एंट्री. मित्रांनो, काकांनी वधूवरांचं स्वागत काय अशा प्रकारे केलं आणि नवरदेवाला काही ते जमलं नाही, कारण त्या धुराचा वास खरंच खूप चांगला नव्हता. पण एंट्री आणि स्वागत मात्र रॉयल कारभार होता. सुंदर अशी एंट्री केली होती वधूवरांची. इकडनं काही जागा नव्हती, त्यामुळे आम्ही इकडनं एंट्री घेण्याचं ठरवलं. काय म्हणतो हिरो हिरो एकदम हिरो. एक मिनिट काय, अरे मस्त दिसतोय त्यात, मस्त दिसतोय एकदम. फोटो घेऊन टाकतो चल. एक नंबर फोटो, तर म्हणजे हा आहे बोला. आपण दुसऱ्या बाजूने आज जाणार आहोत. इकडनं जाऊया आपल्याकडे काय ये देखो. मित्रांनो, हा एंटर होताच खूप सुंदर अशी सजावट, खूप साऱ्या शार्पीज, खूप सारे झुमर आणि काय सुंदर अशी व्यवस्था केलेली होती. सुंदर असा हॉल, खूप सारे लोक आणि या सगळ्यांमध्ये आम्ही शेवटच्या रांगेमध्ये बसण्याचा निर्णय घेतला आणि शेवटीच बसलो. म्हणजे हॉलची सजावट बघून मन प्रसन्न झाला आणि दोन्ही बाजूला मोठमोठे कूलर्स लावलेले होते. सुंदर अशी थंडगार हवा येत होती आणि इकडने डिझाईन ते एकदम सुंदर होतं. सुंदर अशी डिझाईन केलेली होती. खूप साऱ्या खुर्च्या, व्यवस्था खूप चांगली होती. त्यानंतर मित्रांनो, वधू आणि वरांच्या स्वागताची क्षण टिपायला मिळाले. फुलांच्या वर्षामध्ये वधू आणि वरांची एंट्री झाली. सुंदर असे क्षण टिपायला मिळाले. बसताना आम्ही जरा चुकीच्या ठिकाणी बसलो होतो, त्यामुळे समोरून शूट करता आलं नाही, पण चालायचंच. मित्रांनो, वधू वरांच्या एंट्रीला या काकांनी 4 चांद लावले. मित्रांनो, इथं मंगलाष्टकांमध्ये एक नवीन कडवं ऐकायला मिळालं. खूप छान होतं, ते तिथं सांगत होतो. आणि त्यानंतर हे बघा, अवी भाऊ आणि गणेश भाऊ यांनी टाळी लागल्यानंतर जो डान्स केला आहे, वा वा वा, ये बात. तो दोस्तों, ये है खाने का हॉल. अभी शादी हो गई है और अपन आ गए हैं खाने के लिए इधर से. म्हणजे मोका मिळताच खुर्च्यांकडे वळलो आणि जागा धरून घेतली जेवण्यासाठी. त्यानंतर चुकून हा व्हिडिओ शूट झाला. समोर बसलेल्या मुलींमध्ये अचानक भयानक माझी मैत्रीणसुद्धा तिथं बसली होती. मंडळी, एकाच कॉलेजामध्ये शिकत असल्यामुळे खूप वर्षांनंतर मला माझी मैत्रीण भेटली आणि त्यानंतर एक सेल्फी तो बनता है बॉस, क्योंकि दोस्त है और दोस्त मिले और सेल्फी ना हो, ऐसा कभी हो सकता है क्या. मित्रांनो, त्यानंतर खमंग अशा जेवणावर ताव मारला. मन आणि पोट दोन्ही भरून जेवलो आणि त्यानंतर या मित्रांकडे आलो. सगळे एकाच लाईनीमध्ये एकाच याच्यात बसले होते. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? देख, अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा, और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा, ये याद रख. मित्रांनो, सगळ्या गावातल्या मित्रांनी जेवणाचा मनसोक्त आनंद लुटला. एकापेक्षा एक. नमस्कार ओंकार भाऊ, नमस्कार चेतन भाऊ, अमोल भाऊ, दीपक भाऊ, अभिषेक भाऊ,
हे बघायला असतंय, हे बघायला असतंय. आणि गणू भाऊनी तर म्हणजे डायरेक्ट जेवणच थांबवलं होतं. असंच जेवायचं नाजूकपणे का बाबा व्हिडिओ शूट नको करू दाद्या तवर आता. आणि आपले पिठे भाऊ चेतनराव. त्यानंतर इकडे आपल्या गल्लीतली मंडळी इकडे चेतन भाऊ, प्रशांत भाऊ, थम्सअप. आणि त्यानंतर काशीनाथ धनकर. भाऊ जेवला कमी, छात जास्त पिले भाऊने. नाही माझं झाले, तू जेव द्या. चालू दे. ए मठ्ठा येऊ दे रे, लवकर आण. She hums a tune I've never heard in languages I can't speak. She writes down cities on her wrist and dreams she'll never keep. I sip my coffee, miss my cue, still anchored by my fear. But time rolls on like open roads, and soon she won't be here. Oh, traveler, you carry the sun in your stride, leaving behind what I hold inside. If I don't ask your name today, I may never get the chance to walk beside your wandering dance. Maybe next year in Madrid, or on some quiet mountain ridge, I'll see you turn and I'll be brave. But what if courage comes too late? Oh, traveler, the world is your open gate, and I just stood afraid of fate. If I don't take that step today, you'll vanish with